गैरसमज आहेत तुझे. ही जी नावं तर तू घेतलीस ना, त्यांना तू घरात हवी आहेस, काही त्यातलाच एक गैरसमज. नाईलाज म्हणून दादाने तुझ्याशी लग्न केलं आणि नाईलाज म्हणूनच तुला या घरात येऊ दिलंय. किती घाणेरडी फिलिंग असेल नाही. आपण कोणालाही नको आहोत तरी आपण ते पॅरासाइट सारखे, बांडगुळासारखे चिकटून आहोतच. तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? का अजून इन्सल्ट करून घ्यायचंय तुला या घरात? कोणाचंही काही अडणार नाहीये तू इथे नाही राहिलीस तर. शाणी असशील तर या घरात पाऊल ठेवू नकोस. शाणी तर मी आहेच आणि या घरात पाऊलही ठेवणार. कारण माझं घर आहे ना हे. तुझं घर? हे घर तुझं आहे. हवंय हे घर तुला? किती अँबिशियस आहेस ग तू. पण या घराला तुझी गरज नाहीये. ते बघू आपण. माझ्या वाटेत येऊ नकोस वहिनी. आता तरी मला तू माझ्या वाटेत दिसतोयस. वाट तर मी लावणारच आहे. एकदा जिंकलं म्हणजे प्रत्येक वेळी कसा जिंकशील तू? अरे असं नाही होत. मी कधी हरत नाही आणि मी कधी हार मानत नाही. तुला उडवून लावायला मला 1 सेकंद पुरेल. इतकं सोपं नसतं आणि मला नाही वाटत तू ते करू शकशील. नाही वाटत? चालेल. हे इतकं महत्वाचंच नाहीये माझ्यासाठी. आता तू ते करू शकत असतास तर तू करून मोकळा झाला नसतास का? हे इथे माझ्या समोर उभं राहून अशा धमक्या वगैरे दिल्या नसत्यास. ऍक्च्युली माहितीये का, तू आता हे जे काही बोलतोयस ना ते तू करू शकत नाहीस कारण ते तुझ्या हातात नाहीये. ठीक आहे, मग बघच तू तुझी वाट कशी लावतो ते. आता ना तुझा संसार होणार ना धीराचा. आणि मी ना माझा संसार मोडू देणार ना धीराचा. आता तू शहाणा असशील तर बाजूला हो आणि मला जाऊ दे. तुला माहितीये ना, मी जशी या घरात राजवाड्यांमुळे राहते तसं तू पण त्यांच्याचमुळे राहतोस. अरे हो, आणि म्हणूनच तू अजून जेलमध्ये नाहीयेस. म्हणजे मी तुला अजून जेलमध्ये पाठवलं नाहीये. नाहीतर तू जे काही कारनामे करतोस त्याच्यावरून मी तुला कधीच पाठवलं असतं. काय केलंस मगाशी? जेलमध्ये राजवाड्यांमुळे गप्प बसले. हात दुखला